शेतकऱ्याने कायम या नेत्यांच्या पाठीमागच फिरलं पाहिजे. तर हे तुम्ही समजून घ्या, ही क्रोनॉलॉजी समजा. ज्या कोणा शेतकऱ्याचं बिल थकलेलं आहे त्या शेतकऱ्याने पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर गुन्हा दाखल करा. इथून पुढे बाबूराव तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, कारण की त्या प्रत्येकाच्या पाठी नाही, समोर मी उभा असेल. आणि हा माझं वचन आहे. अजून एक गोष्ट सांगतो, तुमच्या समोर येत असताना मला ना कोणता नेता व्हायचंय, मी फक्त साधन आहे. मी एक पत्रकार आहे, एक बंधू आहे, मी एक सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी आहे, जे निष्पक्षपणे तुमच्यासाठी काम करत आहे. माळशिरसला 130 किलोमीटर येऊन तुमच्यासाठी लढायला माझं काही धुरं वायाला गेलेलं नाही. माझी शेती काय भंड पडली नाही, माझं खायचं काय कमी नाही. फक्त एकच कारण आहे, जेव्हा मी म्हणतो की कोणी शेतकरी पुढे येईल का, तो शेतकरी येत नाही. त्या शेतकऱ्याला पुढे आणण्यासाठी मी लढत आहे, मी झगडत आहे. आतापर्यंत झालेल्या त्या प्रत्येक शेतकरी नेत्यानं, प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानं राज करणाऱ्या प्रत्येक माणसानं संविधानिक पद घेतलेला इतिहास आहे. बरोबर आहे का? आमदार खासदार होण्यापुरता शेतकरी तुम्हाला आठवतो. आतापर्यंत आमच्याकडे लय ऑफर आल्या, पण आम्ही अजूनही रस्त्यावरतीच आहोत आणि आम्हाला त्याची गरजही नाही. का? ज्या दिवशी पद येतं त्या दिवशी आवाज हा बोथट होतो, आणि आवाज बोथट झालेला कधीच चालणार नाही. त्यामुळं कायम म्हणायचं, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांचा विजय असो. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. हे सगळं माझं मनोगत होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, काय रक्ताचा शेवटचा थेंब जरी राहिला तरी हा पट्ट्या लढत राहणार, कारण की मी छत्रपती शिवरायांचा वारस असा सांगतो. मी त्या प्रत्येक कलमाची ताकद माझ्या हृदयात भरलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मी असेच सांगत नाही. मी प्रश्न विचारल्यानंतर अधिकारी शांत बसतो, याचा अर्थ आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शेतकऱ्यांना तुमच्या लेकरांना शिकवा. शिकवून कोणाचे तळवे चाटायला लावण्यापेक्षा तुमचा पोरगा स्वाभिमानी बनण्यासाठी त्याच्या पाठीवरती कायम थाप द्या. प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घाला, तेव्हा तिथली व्यवस्था बदलेल आणि आपलं राज्य येईल. कोणाचं? बळीचं राज्य येईल. आपल्याला लढावं लागेल. इथून पुढची परिस्थिती हिटलरशाहीकडे आहे. तुम्हाला आता त्याल खाऊ नका म्हणलंय. तुम्ही आता इथं गरमीत मरताय, साहेब स्वित्झर्लंडला चाललंय. साहेबाला समजलं की गरमी लागती म्हणून कपडे काढायचे सांगायच्या आधी हे सगळं आहे. हे समजून घ्या. तुम्हाला नेता फिता भारी वाटत असेल, अरे तुमच्यातलं एखादं पोरग आमदार झालं तर काय फरक पडतो? बांधू दे, त्यांनी बी माड्या बांधू दे, त्याला बी उचल बांगडी करून दुसरा आणत ना. मला सांगा, मला तुमच्या सांगोल्याचे गणपतराव देशमुख आमदार होते, एक नंबर. लोकांच्या मनामध्ये लोकांसाठी लढणारा, कधीच पैसा न कमवण्याचं ध्येय ठेवून डोक्यामध्ये फक्त समाजहित डोक्यामध्ये ठेवणारे आबा, श्रद्धेय आबा, आज नाव का निघतं? का निघतं सांगा ना. काहीतरी महान कर्तृत्व आहे. आता सगळे आता मुख्यमंत्रीच म्हणतात, इथं सगळे प्यादे, मी फक्त राजा आहे. मी त्या प्रत्येकाला मगाच बोललोय. या महाराष्ट्रातील तमाम साखर कारखानदार, एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे तुम्ही शेतकऱ्याचं बिल थकवत असाल, माझ्याकडे तक्रार आली, त्या मोमेंटला तुमचा व्हिडिओ पडेल. त्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, माझ्या शेतकऱ्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर शेतकरी पेटून उठेल. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांची थकलेली एफआरपी, त्या प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम साखर कारखानदारांना माझा इशारा आहे की त्या प्रत्येक शेतकऱ्याची थकवलेली एफआरपी त्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा. अन्यथा हा प्रत्येक जमलेला शेतकरी तुमच्या कारखान्याच्या गेटवरती नवे कारखान्यामध्ये यायला वेळ लागणार नाही. आणि हे टीम गब्बर सांगते, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद सांगत आहे.
शेवट 2च मिनिटात आपण हे करूया. वकील साहेब बोलतायत. आमचे वकील साहेब म्हणजे स्वातंत्र्यवीर भाऊ कॅप्टन राम लाड, म्हणजे जे पत्री सरकार होतं त्याचे मुख्य महाराष्ट्राचे, म्हणजे काय मदत केल्याबद्दल कुंडलभूमीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्यवीरांची अख्खी मांदियाळी दिसेल. त्याच्यामध्ये सगळ्यात वरती नाव येईल कॅप्टन राम लाड यांचं. त्यांचे हे नातू आहेत. भारत माता की जय, भारत माता की जय. अरे दमन्यातून इंद्रायणी वाणीतून वाहे तुका, दमन्यातून इंद्रायणी वाणीतून वाहे तुका, जिथल्या आमच्या पिढ्या किती शमवायला तुमच्या बुका. अरे माणूस की पिकते जिथे असे आम्ही शेते असू, जेते असू तेथे असू, सदैव विजेते असू, सदैव विजेते असणारी परंपरा सांगणारा माझा रविराज. खरं तर आज मला या प्रस्थापित सरकारला या निमित्तानं सांगायचं आहे, खरं तर रविराज दादांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करून खरं तर तुमची सत्तेची नशा उतरवण्याचं काम तुम्ही स्वतः केलेलं आहे. ज्या मस्तवाल ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता सांगली, सातारा, कोल्हापूरच्या मातीमध्ये उतरवली, जो ब्रिटिश पार्लमेंटचा जो मस्तवाल या ठिकाणी गव्हर्नर होता तो सुद्धा या ठिकाणी पळून गेला. आज अधिकारी या ठिकाणी 3-4 तास भर उन्हात आम्ही थांबलो तर या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घ्यायला येत नाही. त्यामुळे मला प्रशासनाला सांगायचं आहे, रविराज दादांच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी महाराष्ट्रातली जेल कमी पडते. या ठिकाणी खरं तर रक्ताचं पाणी झालं तर आम्ही मागे राहणार नाही. खरं तर माझ्या वारसदारांनी क्रांती बापूला रविराज दादांनी सांगितले, गणपतराव बाबा, पंजाबराव देशमुख, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, ही सगळी लोकनायक आपल्या मातीत घडली. आज त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये वर पाणी येत असेल. आज रविराज दादा सारख्या मुलाला 200 किलोमीटरवरून या ठिकाणी यावं लागतंय. दुर्दैव आहे प्रशासनाचं. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध करतो. अरे तुमच्यापेक्षा क्रूर ब्रिटिश अधिकारी होते, त्यांच्या मस्तीला आम्ही पायामध्ये पत्र्या मारल्या. आणि तुम्ही या ठिकाणी संख्या बघा, एका फोन कॉलवर सुद्धा नाही परंतु मेसेजवरती एवढी लोक जर या ठिकाणी येत असतील तर या ठिकाणी तुम्ही विचार करा. येणाऱ्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्यावी लागली तर आम्ही मागे पडणार नाही. एका बाजूला शक्तीपीठ सारख्या अत्यंत क्रूर अन्यायी प्रकारामधून आमच्या जमिनी तुम्ही घेताय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची बिलं का दिली नाहीत. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे आणि माझा रविराज दादा बोलला म्हणून गुन्हा दाखल करताय. शेतकऱ्यांचं दुःख वेदना म्हणले म्हणून गुन्हा दाखल करताय, हे अपमानास्पद आहे. खरं तर तुमच्यावरतीच गुन्हा दाखल केलं पाहिजे. अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच पोर आहे. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर आम्ही उड्या मारून मारून तुम्हाला हार घालतो, सत्कार करतो आणि तुम्ही आमच्या जखमेवरती मीठ चोळताय, हे आम्हाला कदापि सहन होणार नाही. त्यामुळे बोलण्यासारख्या भावना अत्यंत तीव्र आहेत. सकाळी 7ला घर सोडलं आम्ही सगळ्यांनी. यशवंतराव चव्हाणांच्या भूमीतून आम्ही आहोत, क्रांतीवीर नाना पाटलांच्या भूमीतून आहोत, क्रांती जी बापूंच्या भूमीतून आहोत, कॅप्टन रामलाड यांच्या भूमीतून आहोत. त्यामुळे सरकारला मी संयमाचा इशारा देतोय, जर का अशा प्रकारे पुन्हा जर गुन्हे तुम्ही खोटे दाखल केले तर तुमच्या गुन्ह्याला तर आम्ही पोलीस स्टेशनला येणारच नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ. इथून पुढे असहकार चळवळ असेल, आमच्याकडून कोणतंही सहकार्य नसेल, पोलीस स्टेशनच्या आलेल्या प्रत्येक नोटिसीला आम्ही उत्तर द्यायला येणार नाही. आम्ही आजपासून सत्याग्रहावरती आहोत. बरोबर. आता आपण सगळे मिळून एक पोलीस स्टेशनच्या समोर फोटो बी घेऊ. इकडे लक्ष द्या. खरंच तर या माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा आवाज आणि या माळशिरस तालुक्यामध्ये रविराज सरांचं खरंच आगमन होणार आहे म्हणल्यापासून सकाळी 9 वाजल्यापासून सगळी तरुण शेतकऱ्याची पोरं इथं हजर राहिली. मित्रांनो, एकही रविराज किंवा एकही कुणाला मेसेज दिला नाही. फक्त एकच सांगितलं होतं की मी 15 तारखेला 10 वाजता माळशिरस पोलीस स्टेशनला येतोय आणि तेवढ्या एका मेसेजवरती आज हजारो शेतकरी आणि हजारो शेतकऱ्याची पोरं या ठिकाणी उपस्थित राहिलेत. परंतु मित्रांनो, आपला प्रश्न होता म्हणून आपण उपस्थित राहिलोय, पण रविराज सरांचं याच्यामध्ये काही सुद्धा नाही. परंतु मित्रांनो, रविराज सर हे माळशिरस तालुक्यातला नव्हे तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज आहे आणि हा शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा
करण्याचा प्रयत्न मित्रांनो हा बोत्रे पाटील करत होता, परंतु रविराज सरांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण उभा राहिला, त्याबद्दल सर्वात प्रथम एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि त्यानंतर या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनगटामध्ये बळ देण्याचं काम या रविराज साहेबांनी केलंय आणि ते एवढ्या लांबून आपल्यासाठी इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं माळशिरस तालुक्याच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो, असेच तुम्ही लढत राहा. तुमच्या पाठीमागे हा जुना शेतकरी नाही तर सोशल मीडियावरचा नवा शेतकरी आहे. तुम्ही काळजी करू नका, महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे राहील. एवढंच सांगतो. तुम्ही आल्याबद्दल तुमचं सर आभार, मनापासून आभार. आता आपण काय करतो